अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो तैदादांनो, स्वामी भक्तांनी कोणत्याही नकारात्मक घटनेमध्ये अडकू नये. जीवनामध्ये चांगल्या प्रेरणा घेऊन पुढे जात राहावे, यासाठी स्वामींचे हे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचविले जातात. यामागील एकमेव उद्देश असा की तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी. तर आज मी पुन्हा एकदा सुंदर छान असा स्वामी संदेश तुमच्या पुढे घेऊन येत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात अगोदर तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. स्वामी भक्त हो तैदादांनो, काळजी करू नका, चिंता करू नका. आपल्यापुढे सकारात्मक गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा आपण अतिशय नकारात्मक गोष्टींमध्ये अडकलेलो असतो. कारण स्वामी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यांची इच्छा असते की कुठून ना कुठून तुमच्यापर्यंत पर्याय हे येत राहावे. लक्षात घ्या, स्वामींवरती, आपल्या गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवली तर नक्कीच संकट हे दूर होईल. आणि याचे अनुभव अनेक तैदादांनी, अनेक स्वामी भक्तांनी घेतलेले आहेत. स्वामी भक्त हो तैदादांनो, कधी कधी आपल्या नशिबाची पाने पलटायला उशीर लागतो, परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यासोबत नसतो. थोडा संयम, थोडासा प्रयत्न अजून केला तर नक्कीच आपल्याला जी चांगली गोष्ट हवी आहे ती नक्कीच मिळत जाते. आणि आपले गुरु आपल्याला जे योग्य असेल ते नक्कीच देतात. इतरांनी आपल्याला कितीही शून्य लेखले, कमी लेखले तरी आपण स्वतःला कमी लेखायचं नसतं. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. उशिरा का होईना आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणारच असतं. आपला भाग्योदय उशिरा का होईना होणारच असतो. म्हणून प्रचंड श्रद्धा आणि विश्वासाने आपण सेवा करायची आहे. त्यासोबतच प्रामाणिक प्रयत्न देखील करायचे आहे. स्वामी माऊली आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम नक्कीच करत असते. त्यासाठी आपण थोडा विश्वास ठेवलाच पाहिजे. म्हणूनच स्वामींचा प्रचंड असा प्रभावी मंत्र, ज्याला आपण तारक मंत्र असा म्हणतो, संकटातून तारून नेणारा हा मंत्र, त्यामध्ये सुंदर अशा ओळी आहे. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. जेव्हा आपण श्रद्धेने, अगदी मनापासून श्रद्धेसहित जागो होतो, स्वामींना शरण जातो, माऊली आपल्याला नक्कीच त्यांच्या चरणांपाशी स्थान देते. आपण स्वामींना नेहमी प्रार्थना करायची आहे की माझे जे काही अवगुण आहे ते तुमच्या पायाखाली नेहमी दाबून ठेवा आणि माझ्यातील जे सद्गुण आहेत त्यांना वाढवण्याची किंवा ते वर येण्यासाठी तुम्ही नक्कीच साथ द्या. माझी सतत विवेक बुद्धी नेहमी जागी ठेवण्यासाठी मला शक्ती द्या. नेहमी तुमच्या चरणांवरती लीन असण्याची ताकद मला द्या. सेवा करण्याची संधी मला द्या. अशी प्रार्थना आपण माऊलीला रोज करायची आहे. हे माऊली, आम्ही तुमचे बाळ आहोत. अनन्य भावाने तुम्हाला शरण आलो आहोत. तर आम्हाला संकटातून मुक्त करा आणि तुमच्या चरणांपाशी स्थान द्या. तुमची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या. आणि अगदी मनापासून स्वामींना शरण जाऊन आपण सेवा करायची आहे. कुठे ना कुठे आपल्याला प्रचिती येण्यासाठी नक्कीच सुरुवात होते आणि गोड अनुभव देखील येऊ लागतात. जेव्हा आपण सेवेत येतो ना, तर त्यातील प्रत्येक दिवस हा एक अनुभूतीच असतो. कारण सेवेतून आपल्याला प्रचंड अशी ऊर्जा मिळत असते. ती आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवत असते आणि चांगल्या गोष्टींकडे नक्कीच नेत असते. म्हणूनच सेवेला अनन्यसाधारण असे महत्त्व आपल्या या स्वामी सेवेमध्ये आहे. जो इतरांना मदत करतो, स्वामी सेवेमध्ये अनेक सेवेकरींना जोडतो, तो देखील एक खरा स्वामी भक्तच असतो. आणि ही सेवा देखील स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. ही देखील एक प्रकारची सेवाच आहे. म्हणूनच इतरांबद्दल देखील चांगले विचार करा. आपल्यामुळे एक तरी सेवेकरी घडेल असा विचार करून आपण एखाद्याला स्वामी सेवेमध्ये आणा. त्याचा प्रश्न दूर करण्यासाठी त्याला नक्कीच मदत करा. अशा व्यक्तीच्या पाठीशी देखील स्वामी माऊली नक्कीच उभी राहते. कधी कधी आपल्याला खूप उदास वाटतं, कधी कधी खूप हताश देखील वाटतं. असं वाटतं की आता सर्व काही संपलं आहे. परंतु तीच खरी वेळ असते श्रद्धेने आणि विश्वासाने जागे होण्याची, स्वामींना शरण जाण्याची. प्रयत्न करत राहिले तर नक्कीच आपली अडचण देखील दूर होते. गुरूंचा आशीर्वाद देखील आपल्या आयुष्यात तितकाच महत्त्वाचा असतो. आणि एकदा की आपल्याला आपल्या सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला की आपलं जीवन हे सोपंच होऊन जातं, सुखमय होऊन जातं. कुठलीही चिंता आपल्याला सतावत नाही. सद्गुरूंच्या चरणांशी लीन झाल्यावरती जो आनंद मिळतो ना, तो इतर कोणत्याही गोष्टीतून आपल्याला मिळत नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे, आपल्यासोबत आहे. स्वामी महाराज म्हणतात,
नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवून जो मला अनन्य भावाने शरण जातो, प्रामाणिक कर्म करत राहतो, अशा भक्ताच्या पाठीशी मी नेहमी उभा असतो. आणि अशा भक्तांसाठी स्वामी नेहमी ग्वाही देतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मंदिरामध्ये जाऊन तुम्ही किती दान करता यापेक्षा मंदिराकडे पाठ करून तुम्ही कसे वागता यावरूनच आपलं भविष्य ठरत असतं. स्वामी म्हणतात, तुझ्या हसणाऱ्या चेहऱ्यामागचं दुःख आम्ही जाणतो. काळजी करू नकोस, तुझे चांगले दिवस नक्कीच येणार आहेत. परंतु तोपर्यंत थोडा संयम ठेवा, थोडा विश्वास ठेवा. सर्व काही अगदी चांगलं आणि तुमच्या मनाप्रमाणेच होईल. आणि जे नाही झालं ती स्वामींची इच्छा समजून आपण ते स्वीकारायचं आहे. आणि चांगलं झालं तर स्वामींची कृपा असं म्हणून आपण पुढे जायचं आहे. स्वामी भक्त होत दादांनो, जीवन हे कोणासाठीही थांबत नाही. जो चालत राहतो त्याला नक्कीच मार्ग मिळत राहतो आणि जो निराश होऊन थांबून घेतो त्याला पुढे संकटेच दिसू लागतात. प्रत्येक नकारात्मक विचारामागे आपण सकारात्मकता शोधायची असते. जास्त जीवन म्हणतात. स्वामी भक्तो दादांनो, त्यामुळे कुणीही खचायचं नाही, कुणीही निराश व्हायचं नाही, कारण जगाचे चालक, मालक, पालक, ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहे. जर आपण योग्य मार्गावरती असू, चांगले कर्म करत असू तर नक्कीच आपण घाबरायची गरज नाही. अशा भक्तांसाठी स्वामी महाराज नेहमी ग्वाही देतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हम गया नहीं जिंदा है. स्वामी भक्त होते दादांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलवरती अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओज ऐकायला आवडतील, बघायला आवडतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.